नमस्कार मित्रांनो, मी श्रवण. स्वागत आहे लिव्ह विथ श्रवणमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललोय चिपळूणला आणि स्पेशली आपण गणपती साईड चाललोय. तुम्हाला गाडी दाखवतो, एकदम फुल कच्चाकच पॅक आहे गाडी. सध्या तरी काय नाव बघा, गाडीमध्ये काहीच जागा ठेवली नाही, फोडून पाटून मधली सीट सगळी झाली. आणि आम्ही स्पेशली गणपतीसाठी चाललोय आता. पण हा व्लॉग गणपतीचा नाही, हा व्लॉग वेगळा आहे. गणपतीचा व्लॉग नंतर चालू होईल. हा एक सरप्राईज व्लॉग आहे जे तुम्हाला कळत असेल थंबनेलवर. आता निघूया, उशीर झाला आता. मित्रांनो, आता वाजलेत 2:30 दुपारचे आणि आम्ही जेवायला आलोय. आणि हे हॉटेल आहे काळखाई कृपा म्हणून, एकदम बेस्ट. खेडचं सगळ्यात भारी हॉटेल आतापर्यंतचं. म्हणजे आधी छोटंसं होतं, आता त्यांनी पूर्ण लॉज बीच बनवलं आहे फुल प्रॉपर. एक नंबर A1 हॉटेल आहे. ते नॉनव्हेज व्हेज दोन्ही एक नंबर भेटतं. तुम्ही नक्की या इथे खायला. आज शुक्रवार आहे, बघा आज काय खायचं आहे. तुम्हाला डायरेक्ट लंच करताना भेटूया. मित्रांनो, आपण मसाले घेतली मटन भाकरी. मम्मीनी फिश मागवली, मम्मीला वेळ लागेल. मग मित्रांनो, या आईस्क्रीमसोबत इकडचं आमचं लंच झालं आहे. तुम्ही नक्की या हॉटेलला या, एक नंबर. जर तुम्ही नॉनव्हेज लवर आहात तर तुम्हाला मटन भाकरी, वडे मटन, परत भरपूर काय मच्छा पण त्यांच्याकडे असतात. कोंबडी वडे डिपेंड्स की मच्छी ताजी असेल तर. आज बांगडा होता पण मी नाही खाल्ला, पण वडे मटन घेतलेलं, भाकरी घेतलेली, कोंबडी वडे वगैरे सगळं एकदम टेस्टी असतं. तुम्ही नक्की या काळखाईला. खेडला हायवेला टचच आहे. तुम्हाला लोकेशन पिन करतो. मित्रांनो, आम्ही पोचलो आणि पाऊस आलाय जोरात. 4 वाजता ढग काय झालं तिकडे. 2 दिवस इथे पाणी भरलेलं, तर पाऊस तर जोरात आलाय. बघूया आता पुढचं. गाडी घ्यायला आपल्याला उद्या जायचंय. मग आजचं काय एवढं शूट करणार नाही की घरी सकाळी. आज अमावस्या आहे, शुक्रवार आहे, आज 22 तारीख आहे. गाडी आपण उद्या घेणार आहे. आज काय शूट करणार नाही आणि घरी सगळ्यांना माहिती नाही कोणाला की मी हा व्लॉग बनवतोय. आणि हा सरप्राईज व्लॉग आहे. भाईकांना माहिती नाही, चिनू भाईला माहिती नाही, कोणालाच माहिती नाही. कारण आपण भेटू डायरेक्ट उद्या गाडी घ्यायला जाताना. 3 days later. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे मंडे. आपण गाडी घेणार होतो सॅटर्डेला, पण फ्रायडे सॅटर्डे अमावस्या होती म्हणून नाही घेतली. संडेला बाबांचं काम होतं, बाबा गावी होते म्हणून नाही घेतली. पण आता ह्याच्यात ट्विस्ट आहे. ट्विस्ट असं आहे की काल संध्याकाळी भाईकांना डायरेक्ट फोन आला शोरूममधून की तुम्ही गाडी घ्यायला येणार होती, तुमची गाडी रेडी आहे. आणि भाईकांना काही आयडिया नव्हती. तर प्लॅन फ्लॉप झाला आहे आपला पूर्ण सरप्राईजचा. तर आता निघालो आहे आम्ही. बाबा आले डायरेक्ट शोरूमला. आता भाईकांना इकडनं घेऊन जाणार आम्ही. तर अजून फुलं वगैरे घ्यायला जायचं आहे, बघूया. तर मित्रांनो, आम्ही आता निघालो आहे. नारळ घेतला आहे, हार घेतलेत, पेढे घेतलेत. आई साईड एकदम पुढे एकदम घाई गडबडीत. त्यांना तुम्हाला दाखवलं असेल दुकानाची घाई गडबड चालू आहे त्यांची. आम्ही पण घाई गडबडीत होतो म्हणून शूट नाही केलं. काय एकदम असं नॉर्मल टी शर्ट घालून आलेत नाही का, तुम्ही आरशात बघू शकता. एक्साइटमेंट आहे, पण धंदा एवढा आहे कारण की उद्या परवा गणपती येतात, लोक उद्या गावी चाललेत. तर मग फुल दुकानात गर्दी होती. तर निघालो आहे. बंधू शेटनी गाडी काढली आहे. बाबा तिकडे पोचलेत कधीचेच. 2-3 वेळा फोन केला आम्हाला, या तर डायरेक्ट शोरूममध्ये भेटूया. तर मित्रांनो, वी हॅव रीच आवर लोकेशन. पण पोचलो आहे ते. ही गाडी नाही आहे आपली, बाय द वे आपली वेगळी गाडी आहे. चिनोव्या, कसं वाटतंय बाय का? तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं आहे. तर मित्रांनो, ही आहे आपली नवीन गाडी. मोरबीसी कलर आहे हा. 110 cc ची आहे. हा बेस मॉडेल आहे. याच्यामध्ये 3 मॉडेल येतात. तर मित्रांनो, गाडीचं सगळं एकदम डिटेलिंग बघतात भाई का, कशी काय करायची, काय नाही. पण गाडी चालवणार आहे मी आता, कारण की भाई का घरी जाऊन पूजा झाली. आपण भेटूया गाडी चालवताना. आणि मित्रांनो,
पहिली गाडी आपली चालवते चिनू भैया. भाई मी ब्लॉग साठी शूट करतोय, तुझ्या व्हिडिओ साठी करतच नाही मी. येऊ दे हळूहळू येऊ दे. तर पॉइंट असं की चिनू भाईला गाडी चालवता येते, बट तशी तो जास्त चालवत नाही. येऊ दे. नवीन गाडीचा समारंभ चिनू भाईनी केलाय. आता मी बसतोय. तर मित्रांनो, नवीन गाडी आपली आपण चाललोय आता. आधी चिनू भाईनी चालवली, आता मी चालवतोय. एकदम भारी गाडी, एकदम वॉटरसारखी गाडी चालते आपली एकदम. आता इंडिकेटर आपल्याकडे. आपली जुनी गाडी, तुम्हाला जुनी गाडी पण दाखवतो मी. तुम्ही बघितली असेल जुनी गाडी, तरी पण तुम्हाला ती जुनी गाडी दाखवतो आता घरी गेल्यावरती. तर मित्रांनो, आता आम्ही घरी आलो आणि गाडीची पूजा करतो आता. इकडे अरे भिजतोयस कशाला? गणपती बाप्पा. आणि भाई का पहिल्यांदा नवीन गाडी चालवत आहेत आपली. तर मित्रांनो, हा आपला फॅट टू फिट वाला चिन्मय भिंगारडे. 1 जन नंतर तो आज गोड खातोय. तुम्ही बघू शकता, आज तो काजू कतली. आणि का खातोय तर ही नवीन गाडी घेतली त्यांनी, त्याच्यासाठी तो खातोय. तर लेट हिम टेस्ट. कसा वाटतं चिनोब्या 7 महिन्यानंतर? गोड जास्त गोड लागायला लागलं त्याला आता. तर मित्रांनो, ही आपली नवीन गाडी आहे. आणि तुम्हाला जुनी गाडी मी जसं बोलला दाखवणार होतो, दाखवतो तुम्हाला. ही आपली जुनी गाडी XS 125. ही खूप जुनी आहे. ही पुरातली गाडी आहे. बघू शकता, सेलोटेप बिलोटेप लावले. हिला चालू होत नाही, काय नाही, मध्येच धूर सोडते. खूप जुनी आहे. बघा, हिचं पूर्ण पाणी गेलं ह्याच्यामध्ये, खूप जाणं. आणि ती आपली नवीन गाडी. तर बस हा व्लॉग एवढाच होता. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये, जो असेल गणपतीचा. हा सगळ्यात मस्ती करूया. मार खाणार आहे आज माझा, जाम मार खाणार आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब टू लिव्ह इट. बाय.